म्हणजे जनरली काय होतं माहिती का, आपल्या याच्यात काय होतं, आपण आता मी नाशिकवरनं कोल्हापूरला गेलेलो होतो जॉबला. तिथं मला ओळखणारं कोणीच नव्हतं. बरोबर. मी तिथं पाणीपुरीचा गाडा जरी टाकला असतं तरी मला कोणी नाव ठेवायला जागा नसते कोणाची, करेक्ट. किंवा कोणी म्हटलं नसतं मला तिथं, ए तू तर इथला गावच आहे, तुझे काका तर इथं राहत आहे आणि तू पाणीपुरीचा गाडा टाकला, असं म्हणणार मला तिथं कोणी नव्हतं ना. म्हणजे तिथं कोणतं पण काम केलं असतं तरी मला म्हणणार कोणी नसतं. जनरली काय होतं, आपण आपल्याच ठिकाणी असतो, आपल्याच गावात असतो, आपल्याच ठिकाणी. आपण काय करतो, आजूबाजूच्या लोकांचा विचार करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि होतं काय का, आपण ते अरे तो म्हणतो बरं का, हे असं असं नको, मग त्याला त्या गोष्टीसाठी आपण माघार घेतो. आणि आपलं सराउंडिंग असं होऊन जातं की आपले नातेवाईक असो, आपले घरातले असो, सख्खे जरी असले ना, तेच गोष्टीला फेस करता. म्हणजे जनरली काय होतं माहिती का, आपल्या याच्यात काय होतं, आपण आता मी नाशिकवरनं कोल्हापूरला गेलेलो होतो जॉबला. तिथं मला ओळखणारं कोणीच नव्हतं. बरोबर. मी तिथं पाणीपुरीचा गाडा जरी टाकला असतं तरी मला कोणी नाव ठेवायला जागा नसते कोणाची, करेक्ट. किंवा कोणी म्हटलं नसतं मला तिथं, ए तू तर इथला गावच आहे, तुझे काका तर इथं राहत आहे आणि तू पाणीपुरीचा गाडा टाकला, असं म्हणणार मला तिथं कोणी नव्हतं ना. म्हणजे तिथं कोणतं पण काम केलं असतं तरी मला म्हणणार कोणी नसतं. जनरली काय होतं, आपण आपल्याच ठिकाणी असतो, आपल्याच गावात असतो, आपल्याच ठिकाणी. आपण काय करतो, आजूबाजूच्या लोकांचा विचार करतो प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि होतं काय का, आपण ते अरे तो म्हणतो बरं का, हे असं असं नको, मग त्याला त्या गोष्टीसाठी आपण माघार घेतो. आणि आपलं सराउंडिंग असं होऊन जातं की आपले नातेवाईक असो, आपले घरातले असो, सख्खे जरी असले ना, तेच गोष्टीला फेस करता. नको करतो हे गोष्टी बरं का, हे चांगलं चांगलं नाही वाटत, हे आपल्या आपल्याला शोभत नाही आपलं.